मुख्यमंत्री मी झालो तर प्रामाणिक शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीला अडथळा होतोय। होय, हे शब्द आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे। आणि त्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्रिकट सत्तेचा गाडा चालवत आहेत। मात्र या सत्तेच्या गाड्यात आता एक नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे येत आहे, तो म्हणजे हसन मुश्रीफ। कोल्हापूर जिल्ह्यातील वंदर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, भविष्यात मी कधी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देईन। तसंच त्यांनी कर्जमाफीच्या पारंपरिक घोषणेवर टीका करत म्हणाले, कर्जमाफीचं नुसतं राजकारण करून काही उपयोग नाही। जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांनाच प्रोत्साहन मिळायला हवं। मात्र सर्वात मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला तो लाडकी बहीण योजनेवर। त्यांनी कबूल केलं की लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या 46,000 कोटी रुपये खर्चामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी अडचणीत आली आहे। त्यातच त्यांनी सांगितलं की काही पुरुषांनीही लाडकी बहीण होऊन लाभ घेतला। ही बाब धक्कादायक आहे। हसन मुश्रीफ यांनी यावेळी बँकेवरील ताण, पतसंस्थेची थकबाकीदार शेतकरी आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं। कर्जमाफीचं आश्वासन दिलं की शेतकरी कर्जच भरत नाहीत आणि बँक बुडतात असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। मुख्यमंत्री पदासाठी ही उघड शर्यत आता जनतेसमोर येऊ लागली आहे। हसन मुश्रीफ यांच्या मी मुख्यमंत्री झालो तर या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा रंग भरलाय। शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला योजना आणि नेतृत्वाचा संभ्रम हे सगळं सध्या चर्चेचं केंद्र बनतंय। आणि आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, समाजाच्या प्रत्येक धक्काधक्कीतून सत्य मांडणारा आवाज राष्ट्रशक्ती।